हाय मैत्रिणींनो, रुचिरा खवयामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवूया उसळ। ही डाळिंबी उसळ, याला वालाची उसळ पण म्हणतात आणि ही वाल हे एकदम पौष्टिक आहे। आपण भाज्या नेहमी करत असतो, अशा वेगवेगळ्या उसळी पण आपण आपल्या जेवणात घ्यायला पाहिजे। आणि ही वाल आपण मी रात्रभर भिजत ठेवली आणि मोड आणली आणि त्याचे सालं काढून घेतले। ही वाल रात्रभर भिजत ठेवली होती आणि त्याचे सालं काढून आणि त्याला मोड आले बघा। एकदम पौष्टिक होते आणि चविष्ट भाजी लागते। सणा समारंभात, मुंज, लग्न समारंभात ही वालाची उसळ केली जाते। आता आपण त्या वालाच्या उसळसाठी लागणारे साहित्य बघू। आता हे आपण कांदा चिरून घेतले बारीक, टोमॅटो बारीक चिरून घेतले, जिरे आणि हे खोबरं आणि लसूण आपण वाटून घेणार आहे। हे वाल आहे, डाळिंबीची उसळ पण म्हणतात, वालाची उसळ पण म्हणतात त्याला। आणि खट आहे, हळद आहे, मीठ आहे आणि गूळ आहे आणि कोकम पण आपण घेणार आहे। आता आपण फोडणी देऊया छानपैकी, मस्तपैकी जिऱ्याची याला फोडणी देऊया। तेल तापलं आहे आपलं। आता आपण जिरं, एकदम ही पौष्टिक उसळ आहे, याच्यात रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते, छान तडतडते। आपण आता कांदा टाकूया त्याच्यामध्ये, कांदा परतून घेऊया छान। दोन मिनटं झाकण ठेवूया, झाकण काढूया। आता आपण याच्यामध्ये तिखट टाकूया, बेडगी मिरची टाकूया, मीठ टाकूया, हळद टाकूया, तेल टाकूया, तेल घेऊया। आता आपण हे घेतले लसूण आणि खोबरं, हे वाटून घेऊया मिक्सरमध्ये। हे खोबरे लसूणचं वाटण आहे ते टाकूया। ते परतून घ्यायचं। आता हे आपण वाल घेतले ते टाकूया। छान घालून घेऊया त्याला। आता आपण त्याच्यात पाणी टाकूया थोडं आणि गुळाची पावडर घेतली ती टाकूया, घालून घेऊया छान। आमसूळ टाकूया, गोड आंबट तिखट एकदम छान ही उसळ लागते। आमसूळ टाकूया, एकदम छान तवंग सुटला आहे। एकदम सोपी पद्धतीने एकदम ह्या भाजीचा, उसळीचा एकदम मसाला जो आहे त्या मसाल्याचा घरात एकदम सुगंध दरवळला आहे। एकदम चपातीसोबत, भातासोबत ही भाजी तुम्हाला एकदम आवडेल आणि सोप्या पद्धतीची आहे। आता आपण त्याच्यात कोथिंबीर टाकूया। कोथिंबीरनी चव कोणत्याही भाजीची एकदम वाढते। आणि आता गोड आंबट तिखट ही उसळ झाली आहे। रोज आपण त्या भाज्या खाऊन कंटाळा येतो, तर उसळ ही आपल्याला एकदम वेगळ्या जेवणात वेगळी भाजी होते। आता आपण ती शिजली की काढूया प्लेटमध्ये। डाळिंबी उसळ रेडी आहे, बघता क्षणी खायची इच्छा होईल अशी आणि एकदम सोप्या पद्धतीची आहे, झटपट होणारी आहे। तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा आणि माझा चॅनल जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा। असंच भेटूया नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत मस्त खा, आनंदित राहा, हेल्दी राहा।